अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपला निवडणुका लढण्याचा निर्णय घोषित केलाय। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उमेदवार उभे करण्याचा आणि काही जिल्ह्यांमध्ये उमेदवार पाडण्याचा निर्णय जरांगेंनी जाहीर केलाय। जिथे आपण जिंकून येऊ शकतो तिथे उमेदवार देऊ आणि ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना पाडू, असा निर्णय जरांगेंच्या बैठकीत घेण्यात आला, ज्यामध्ये मुस्लिम, दलित आणि मराठा समाजाला एकत्रितपणे घेऊन आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितलंय। मनोज जरांगेंनी काही संभाव्य मतदारसंघांची बैठकीत नावं घेतली, ज्यामध्ये संभाजीनगरमधील फुलंब्री मतदारसंघातून उमेदवार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। तर बीड जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत। तर जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातल्या काही मतदारसंघातही जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत। दुसरीकडे जरांगेंनी रावसाहेब दानवेंचा मुलगा उभा असलेल्या भोकरदन पासून ते फडणवीसांचे निकटवर्तीय प्रशांत बंब उभे असलेल्या गंगापूर पर्यंत उमेदवार पाडणार असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा नेमका निर्णय काय आहे, जरांगे कुठून उमेदवार देणार आणि कुठून पाडणार, समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील आपला उमेदवार देणार आहेत। महायुतीकडून इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर ते महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बीड जिल्हा हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा केंद्रबिंदू मानला जातो। मराठा आंदोलनाच्या वेळी संदीप क्षीरसागर यांच्या घराला आंदोलकांकडून आग लावण्यात आली होती। क्षीरसागर हे ओबीसी समाजातून येत असल्यामुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे इथली लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशीच असणार आहे। मुख्य म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओबीसी असल्यामुळे जरांगे पाटलांनी इथे उमेदवार दिला तर मराठा मतदार एक गठ्ठा त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहू शकतो। पण शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनीही अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे इथे जरांगे पाटील यांच्या उमेदवारामुळे संदीप क्षीरसागर यांची जागा धोक्यात आल्याचं सांगितलं जातंय। जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत असा बीड जिल्ह्यातला पुढचा मतदारसंघ म्हणजे केज विधानसभा। इथं भाजपकडून विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी मिळाली आहे। केज एससी राखीव जागा आहे। इथे महायुतीच्या विद्यमान आमदार असतानाही लोकसभा निवडणुकीत इथून शरद पवार गटाच्या बजरंग बाप्पा सोनावणे यांना लीड मिळालं होतं। त्यामुळे इथला दलित आणि मराठा समाज महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याचं पाहायला मिळालं होतं। केजमध्ये दलित, मराठा आणि ओबीसी मतदारांसोबतच मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत। जरांगे पाटील यांनी आता मुस्लिम समाजासोबत जाण्याची भूमिका घेतल्यानं इथला मुस्लिम समाज जरांगेंच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतो। त्यामुळे इथं महायुतीच्या मुंदडांसोबतच शरद पवार गटाच्या पृथ्वीराज साठे यांनाही फटका बसू शकतो, कारण विरोधातला जो मुस्लिम आणि मराठा समाज साठे यांच्या पाठीशी राहिला असता तो आता जरांगेंच्या उमेदवाराला मदत करण्याची शक्यता वर्तवली जाते। जरांगे पाटील उमेदवार देणार असलेली पुढची जागा आहे जालना जिल्ह्यातली परतूर विधानसभा। परतूर हा मराठा बहुल विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। मराठा आंदोलनाचं केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीपासून परतूर जवळ आहे। त्यामुळे जरांगे पाटलांना इथून आपला उमेदवार विजयी होईल याची शक्यता जास्त वाटते असं बोललं जातंय। इथून भाजपनं बबनराव लोणीकरांना तिकीट दिलंय, तर ठाकरे गटानं आसाराम बोराडे यांना संधी दिली आहे। हे दोन्ही उमेदवार मराठा समाजातून येतात, त्यामुळे मराठा मतांचं विभाजन झालं तर ओबीसी मतं भाजपकडे जाऊ शकतात असं बोललं जातंय। यातून शेवटी फायदा भाजपच्या उमेदवाराला होण्याची शक्यता जास्त आहे। परतूरमध्ये धनगर आणि वंजारी अशा ओबीसी जाती सुद्धा प्रभावी आहेत, पण मराठा आंदोलनाचं केंद्र असल्यामुळे इथून मराठा उमेदवार विजयी होऊ शकतो अशी खात्री जरांगे पाटलांना वाटत असावी। जरांगे पाटील उमेदवार देणार असलेली पुढची जागा म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातली फुलंब्री विधानसभा। फुलंब्री विधानसभा हा भाजपचा गड राहिलाय, त्यासोबतच हा मतदारसंघ मराठा बहुल आहे। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे फुलंब्रीचे आमदार होते। बागडे यांना राज्यपाल पद मिळाल्यामुळे भाजपनं इथून अनुराधा चव्हाण यांना तिकीट दिलंय। अनुराधा चव्हाण रावसाहेब दानवे यांच्या गटाच्या आहेत। दानवे गटाच्या असल्यामुळे जरांगे पाटलांचं विशेष लक्ष फुलंब्रीमध्ये असल्याचं बोललं जातंय। महाविकास आघाडीकडून फुलंब्रीमधून काँग्रेसच्या विलास अवताडे यांना तिकीट देण्यात आलंय। जरांगे पाटील इथून उमेदवार देणार असल्यामुळे इथं मराठा मतांचं मतविभाजन होऊ शकतं। त्याचा फायदा ओबीसी मतं एक गठ्ठा महायुतीच्या उमेदवाराकडे येण्यात होऊ शकतो। जरांगे पाटील निवडणूक लढवणार असलेली पुढची जागा म्हणजे हिंगोली विधानसभा। गोदा पट्ट्यात असणाऱ्या या विधानसभेत ठाकरे गटानं रुपाली पाटील यांना तर भाजपनं तानाजी मुटकुळे यांना संधी दिली आहे। हे दोन्ही उमेदवार मराठा आहेत, त्यामुळे जरांगे पाटलांनी इथून मराठा उमेदवार दिल्यामुळे इथं मराठा मतांचं विभाजन होऊ शकतं। हिंगोली विधानसभेत
माळी, धनगर हे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे ओबीसी मतदार इथे भाजपच्या मागे उभे राहू शकतात. जरांगे पाटील उमेदवार देणार असलेली पुढची जागा म्हणजे परभणी जिल्ह्यातली पाथरी विधानसभा. इथे काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळाले, तर महायुतीत अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरपुडकर आणि विटेकर हे दोघंही मराठा समाजातून येत असल्यामुळे इथे जरांगे पाटील यांच्या उमेदवारामुळे मराठा मतदारांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊ शकतं. तसंच पाथरी मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. पाथरी मतदारसंघात 40 उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत. त्यात बाबाजानी दुर्राणी, माधवराव फड अशा नेत्यांचाही समावेश आहे. इथं ओबीसी मतदारांमध्ये होणारं विभाजन आणि जरांगे पाटील यांनी दिलेला उमेदवार यामुळे वरपुडकर आणि अजित पवार गटाचे विटेकर या दोघांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील लढवणार असलेली पुढची जागा म्हणजे हदगाव विधानसभा. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव विधानसभेत जरांगे पाटील आपला उमेदवार देणार आहेत. इथून शिंदे गटानं बाबूराव कदम कोळीकर तर काँग्रेसनं माधवराव पाटील जवळगावकर यांना तिकीट दिलंय. हे दोन्ही उमेदवार मराठा समाजातून येतात, त्यामुळे जरांगे पाटलांचा उमेदवार इथून मराठा आणि मुस्लिम मतांमध्ये मतविभाजन करू शकतो. पण दोन्ही उमेदवार मराठा असल्यामुळे इथला ओबीसी मतदार कुणाकडे वळतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण महायुतीकडून शिंदे गटाचे बाबूराव कदम कोळीकर उभे असल्यामुळे ओबीसी मतांचा त्यांना फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. आता जरांगे पाटील यांनी कोणत्या जागांवर उमेदवार पाडायची भूमिका घेतली ते पाहूयात. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडायची भूमिका घेतली असा पहिला मतदारसंघ म्हणजे कळमनुरी. कळमनुरीमध्ये शिंदे गटाचे संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना पुन्हा एकदा तिकीट रिपीट करण्यात आले. कळमनुरीमध्ये त्यांचा सामना हा ठाकरे गटाच्या संतोष टारफे यांच्या विरोधात होणार आहे. कळमनुरीमध्ये मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य नाहीये, पण तरीही हिंगोली जिल्ह्यातल्या जागेवर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं होतं. इथले विद्यमान आमदार संतोष बांगर हे बंजारा समाजातून येतात, त्यामुळं इथं जर मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण झालं तर ते बांगर यांच्या पथ्यावर पडू शकतं अशी चर्चा होती. विरोधात असलेल्या संतोष टारफे यांनी जरांगे पाटलांची भेटही घेतली होती. त्यामुळं आता जरांगे यांनी पाडायची भूमिका घेतल्यानं बांगर यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. ओबीसी मतांचं विभाजन होणार असताना आता मराठा मतही बांगर यांच्या विरोधात जाऊ शकतात. साहजिकच जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे बांगर यांची अडचण होताना दिसू शकते. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडायची भूमिका घेतली असा पुढचा मतदारसंघ म्हणजे गंगापूर. गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब हे विद्यमान आमदार आहेत. मारवाडी जैन समाजातून येणारे प्रशांत बंब हे मागची 3 टर्म गंगापूरचे आमदार आहेत. त्यांचा सामना होतोय शरद पवार गटाच्या सतीश चव्हाण यांच्याशी. सतीश चव्हाण हे मराठा समाजातून येतात. त्यांचे जरांगे पाटलांशी चांगले संबंध असल्याचे सांगितलं जातं. त्यात चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या भावाला थेट नोकरी दिली. त्यांच्या कुटुंबाला फक्त आश्वासन न देता ते कृतीमध्ये उतरवलं. त्यामुळे मराठा समाजही त्यांच्याशी भावनिक पातळीवर कनेक्ट झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा सतीश चव्हाण यांना फायदा होऊ शकतो. प्रशांत बंब हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेही जरांगे पाटील यांनी इथून उमेदवार पाडण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडायची भूमिका घेतली असा पुढचा मतदारसंघ म्हणजे भोकरदन. भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि 2 टर्म आमदार असलेले संतोष दानवे हे रिंगणात आहेत. भाजपनं पुन्हा एकदा त्यांना संधी दिली तर त्यांचा सामना शरद पवार गटाच्या चंद्रकांत दानवे यांच्याशी होणार आहे. रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला तेव्हा तो मनोज जरांगे पाटील फॅक्टरमुळे झाल्याची चर्चा झाली होती. जालन्याला आपला गड बनवणाऱ्या दानवेंना लोकसभेत पराभव सहन करावा लागला. त्यानंतर आता विधानसभेला संतोष दानवे यांचा पराभव झाला तर दानवे कुटुंब राजकारणातूनच बॅकफुटवर जाऊ शकतं. कन्नडमध्ये रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव रिंगणात आहेत. तिथं जरांगे पाटील उमेदवार देणार की रिंगणात असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे पाहणंही महत्वाचं आहे. साहजिकच दानवे कुटुंबीय जरांगे पाटील यांच्या रडारवर असल्याचं दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडायची भूमिका घेतली असा पुढचा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड. गंगाखेडमध्ये महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय, तर ठाकरे गटाकडून इथे विशाल कदम रिंगणात आहेत. परभणी जिल्ह्यात लोकसभेवेळी जरांगे फॅक्टर दिसून आला होता, ज्याचा फटका राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना बसला होता. जानकर हे ओबीसी आरक्षणाच्या स्टेजवर अनेकदा दिसले. त्यांनी भुजबळांचे पाय धरण्याची कृती गाजली होती. त्यामुळे जरांगे पाटील यांनी जानकरांच्या पक्षाचा उमेदवार असलेल्या मतदारसंघाला टार्गेट केल्याची चर्चा आहे. आता इथं त्यांच्या भूमिकेमुळे मतांचं ध्रुवीकरण होणार की गुट्टे यांना फटका बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडायची भूमिका घेतली आहे असा पुढचा मतदारसंघ म्हणजे जिंतूर.
इथं भाजपच्या मेघना बोर्डीकर विरुद्ध शरद पवार गटाचे विजय भांबळे असा सामना होणार आहे. इथं दोन्ही बाजूंनी मराठा उमेदवार रिंगणात आहेत, पण मेघना बोर्डीकर या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या जवळच्या समजल्या जातात. त्यामुळं इथं जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्या या भूमिकेचा फायदा शरद पवार गटाच्या विजय भांबळे यांना होताना दिसू शकतो. जर इथून मनोज जरांगे पाटील यांनी आपला उमेदवार उभा केला असता तर मतविभाजन होऊन भांबळे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असती. जरांगे पाटलांनी उमेदवार पाडण्याची घोषणा केलेली पुढची जागा म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ. भाजपकडून औसा विधानसभेचं तिकीट विद्यमान आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार यांना देण्यात आले, तर विरोधात ठाकरे गटाचे दिनकरराव माने आहेत. हे दोन्ही उमेदवार मराठा समाजातून येतात, पण जरांगे पाटलांचा विशेष राग फडणवीस यांच्यावर असल्यामुळं इथून फडणवीसांचे निकटवर्तीय असणाऱ्या अभिमन्यू पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांनी केलाय का, अशी ही चर्चा आहे. ठाकरे गटाच्या दिनकर मानेंना याचा फायदा होण्याची शक्यता असली तरी इथला लिंगायत मतदार हा भाजपच्या आणि अभिमन्यू पवार यांच्या मागे ठामपणे उभा असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे लिंगायत मतदार नेमकी काय भूमिका घेऊ शकतो यावर पुढची गणितं अवलंबून असतील. यासोबतच छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि जालना जिल्ह्यातल्या बदनापूर या 2 जागांवर जरांगे पाटलांनी उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. हा पाठिंबा नेमका कोणाला असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. थोडक्यात जरांगे पाटील पाडणार असलेल्या एकूण 6 जागांपैकी 4 जागा भाजपच्या, 1 जागा शिंदे गटाची तर 1 जागा रासपची आहे. तर इकडे महाविकास आघाडीकडून 3 जागा शरद पवार गट आणि 3 जागा ठाकरे गट लढवतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा प्रत्यक्ष निवडणुकीत कोणाला फटका बसणार, जरांगे पाटील फॅक्टर कोणाला किती डॅमेज करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.